मद्य घोटाळ्यामध्ये अरविंद केजरीवाल यांचीच अटक झाली नाही, तर त्यापूर्वी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची जागाच तुम्ही आता बदलून टाकली. जंगपुरा विधानसभा मतदारसंघातनं ते निवडणूक लढतायत. यापूर्वी पटपडगंज या मतदारसंघातनं ते लढायचे. त्याचं नेमकं काय कारण हे पुढे येऊ शकलं नाही. पण यापूर्वी आणखी काही नेते या मद्य घोटाळ्यामध्ये अडकले. मद्य घोटाळ्याचा मोठा फटका आम आदमी पक्षाला या 2025च्या निवडणुकीत बसेल असं अजिबात नाही. कारण मद्य घोटाळा म्हणून म्हणतात ना, की फक्त त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या अर्धवट नेत्यांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी जे काही असं एक वादळ निर्माण करायचा प्रयत्न केलेला, त्यांनी आम आदमी पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांना तुरुंगात टाकलं. अरविंदजींना टाकलं, मनीषजींना तुरुंगात टाकलं, सत्येंद्र जैन यांना तुरुंगात टाकलं, संजय सिंगांना वेगळ्या प्रकरणामुळे एका तुरुंगात टाकलं, विजय नायर म्हणून आमचे नेते आहेत त्यांना सुद्धा टाकलं. तर या मुद्द्यांच्या आधारे त्यांनी ईडी असेल किंवा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असेल, ह्या वेगवेगळ्या ज्या केंद्रीय यंत्रणा आहेत, ज्या भारतीय जनता पक्षाचे पोपट झालेले आहेत, तोता मैना झालेले आहेत, त्यांच्या माध्यमातून केलं. परंतु एकही आरोप सिद्ध झालेला नाहीये आणि म्हणून सर्व नेते आमचे आज जेलच्या बाहेर आहेत. तर भारतीय जनता पक्षाचा 2025ची निवडणूक जिंकण्यासाठीचा हा गेल्या 3 वर्षापासूनचा हा ट्रॅप होता. त्या ट्रॅपचा सगळा तो जो कट होता तो त्यांच्यावरतीच उधळला असल्यामुळे आज दिल्लीतील जनता म्हणते की कुठे आहे तुम्ही, म्हणजे खोटे आरोप केलेत, ईडी सीबीआयचा तुम्ही तोता मैनासारखा वापर केला. त्यामुळे तो विषय आता ह्या निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दाच नाहीये. ह्या निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा शिक्षण, वीज, आरोग्य, पाणी, महिला सुरक्षा, महिला सन्मान हे जगण्याचे मुद्दे आहेत. आणि मोदींनी सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरचे अनेक मुद्दे लावून धरलेले आहेत. मोदींनी आपल्या सभेमध्ये किंवा एखाद्या प्रकल्पाचं उद्घाटन करताना पूर्ण झालं किंवा लोकार्पण कार्यक्रमामध्ये सुद्धा दिल्लीला जोडणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांचे जे काही रस्ते आहेत किंवा पूल आहेत, ब्रिजेस आहेत, त्याचं सुद्धा उद्घाटन केलेलं आहे. आणि त्यावेळी त्यांनी हे आवर्जून सांगितलं की भाजपनं या दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे. तर तो विकास नाकारायचा आपण? हो, त्या मोदीजींवर पहिली गोष्ट अशी आहे की दिल्लीतील जनतेचा मोदीजींवर अजिबात विश्वास राहिलेला नाहीये. कारण दिल्लीतली लोक म्हणतात की चला आपण तुमच्या गुजरात मॉडेल बद्दल तुम्ही म्हणून 2014ला जे सत्तेत आला, तर गुजरातची जे काही खरं रूप आहे, आज गुजरात मधल्या शिक्षकांची काय अवस्था आहे, त्यांना 4-4 हजार रुपये पगारावरती कंत्राटी पद्धतीने शिकवावं लागतं आणि तो पगार सुद्धा वेळेवर मिळत नाहीये. गुजरात मधल्या शाळांमध्ये कुत्रे, मांजरी आणि डुकरं जी आहेत ना, ती तिथे वास्तव्य करतात, जनावरं, प्राणी वास्तव्य करतात. तिथे टॉयलेटची व्यवस्था नाहीये. वर्ग जे आहेत दिल्लीतल्या, गुजरात मधल्या शाळांचेच नव्हे तर भारतातल्या भाजप चालित जेवढी राज्य आहेत तिकडच्या शाळांची अवस्था काय, आपल्या महाराष्ट्रातल्या शाळांची अवस्था काय आहे. आणि भारतीय जनता पक्षाने 600 पेक्षा जास्त ठिकाणी स्वतःची जिल्हा कार्यालय जी उभारलेली आहेत ती 5 स्टार सारखी आहेत, परंतु त्या राज्यांमधल्या शाळांची अवस्था, हॉस्पिटलची अवस्था सुद्धा आपण दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीवर बोलतो म्हणून पुन्हा आपण एकदा येऊया. मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची तारीख घोषित केली. त्यावेळी हेही सांगितलं प्रश्नांच्या उत्तरार्थ की ईव्हीएम ही यंत्रणा अत्यंत पारदर्शी आहे आणि त्या विरुद्ध तुम्ही सुद्धा रान पेटवलं. निवडणूक म्हणजे कोर्टामध्ये जाण्याची सुद्धा तुमची तयारी आहे. आणि या दिल्लीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एक मुद्दा असा आला होता की साधारणतः इथे बांगलादेशी आणि रोहिंग्या हे झोपडपट्टीमध्ये राहतात, त्यांना मतदार म्हणून सहभागी करून घेतलाय. किंवा तुमचा असा आरोप होता की मतदार याद्यांमधनं अनेक मतदारांना वगळलं गेलंय, डावललं गेलंय आणि त्याचा खूप मोठा फटका बसू शकतो, अशी काही आकडेवारी ही पुढे आलेली आहे. ईव्हीएमचा मुद्दा निरस्त केलेला आहे निवडणूक आयुक्तांनी आज सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये, आणि तुम्ही कोर्टात जाणार आहात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. आजच महाराष्ट्रातली जी निवडणूक झाली तर त्याचा उमेदवाराने इलेक्शन पिटिशन दाखल करायचा आजचा शेवटचा दिवस होता. पराभूत उमेदवारांना आम्ही गेल्या 45 दिवसांमध्ये त्यांच्या नेत्यांना भेटतोय, पक्षाच्या उमेदवारांना भेटतोय आणि त्यांना कशा पद्धतीने ईव्हीएमच्या माध्यमातून किंवा ही निवडणूकच कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने चोरी केली, लबाडी केली आणि महायुती सरकार सत्तेत आलेलं आहे हे आम्ही प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आज सुद्धा मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद
खंडपीठ आणि नागपूर खंडपीठामध्ये अनेक उमेदवारांनी इलेक्शन पिटिशन दाखल केलेले आहेत. प्रश्न फक्त ईव्हीएमचा नाहीये, तर प्रश्न हा सदोष निवडणूक प्रक्रियेचा आहे. आणि म्हणूनच स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात माझ्या स्वतःच्या नागपूर मतदारसंघातले 3.5 लाख मतदारांची नावं वगळण्यात आली होती. आणि तशाच पद्धतीने महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा 30,000 मतदारांची नावं जी होती ती वगळण्यात आली असा आमचा आरोप आहे. आणि या संदर्भात जे काही उपलब्ध पुरावे आहेत प्रत्येक उमेदवाराकडे, तुम्हाला एक सांगतो की एक उमेदवार असा आहे की त्याच्या मतदारसंघामध्ये 11वी फेरीअखेर जे ईव्हीएम मशीन होती ती चालतच नव्हती. निवडणूक आयोगाने त्याने विचारलं की ही मशीन बंद पडलेली आहे, याचं तुम्ही कसं काय हे करणार, इथे तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. निवडणूक आयोग बोलले की तुला जो काही कंप्लेंट करायची तू कर आणि नंतर आपण बघू. अजूनही त्याचं उत्तर दिलं गेलेलं नाहीये. त्यामुळे ईव्हीएम आणि बाकीची जी यंत्रणा आहे त्याच्यावर बद्दल आम्ही कोर्टात गेलेलो आहोत. महाराष्ट्रात सुद्धा अनेक उमेदवारांनी इलेक्शन पिटिशन दाखल केल्यामुळे न्यायालयीन लढाई आमची म्हणजे उद्यापासून सुरुवात होईल, त्याची सुनावणी होईल वगैरे वगैरे. आणि महाराष्ट्रात सुद्धा फेरनिवडणूक होईलच याच्याबद्दल आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे.